जिंदगी एक ही टाइम जीने वाला है और जिंदगी अच्छा तरह से मरने के बाद में भी आदमी ने नाम लेना चाहिए, वो नाम अमर रहना चाहिए। मेरे मित्र तथा सहयोगी हमारे पार्टी के वरिष्ठ नेता आदरणीय गिलबर्ट जॉन मेंडोसा आज हमारे में नहीं रहे, मगर उनकी याद मीरा भाईंदर शहर की जनता को कायम रहेगी, क्योंकि मैं तो बहुत सालों से उनको जानता था, मगर 2009 में गिलबर्ट शेठ और मैं पहली बार विधायक के तौर पे विधानसभा में गए और मीरा भाईंदर शहर के प्रति उनका जो प्यार था, मीरा भाईंदर के विकास में उनका बहुत बड़ा योगदान था, वो इस मीरा भाईंदर की जनता भूल नहीं सकते। एक क्रिश्चियन कम्युनिटी के होने के बावजूद भी, चाहे हिंदू हो, मुस्लिम हो, ख्रिस्त हो, ईसाई हो या अन्य भाषिक कोई भी कार्यकर्ता हो, उसको हर उसके सुख दुख में शामिल होने वाला एक नेता इस मीरा भाईंदर शहर को आज उनकी याद तो जरूर आएगी, क्योंकि पिछले कई सालों से वो राजनेता के रूप में पहले सरपंच, बाद में नगराध्यक्ष, बाद में विधायक के तौर पे इस शहर पे अपना राज बनाते रहे, लोगों के विकास के काम करते रहे। भले कौन सी भी पार्टी के अंदर वो हो, लोग उनको जानते थे, चाहते थे और उनको जो भी कैंडिडेट वो देंगे उसको जिता के लाते थे, क्योंकि गिलबर्ट शेठ के ऊपर लोगों का भरोसा था। और मैं तो मेरे ऊपर से कहता हूँ कि मेरा कुछ भी प्रोग्राम हो, चाहे मेरा नवरात्रि का प्रोग्राम हो, चाहे मेरा जो हमारे जनवरी में मीरा भाईंदर आर्ट फेस्टिवल होता है वो हो, कुछ भी कार्यक्रम हो, अगर उनको एक फ़ोन पे भी मैं न्योता दूंगा तो जगह पे आ जाएंगे। उनकी तबीयत भी बराबर नहीं रहेगी तो भी वो वहाँ पे पहुँच जाते हैं। ऐसा उनका आदर मेरे प्रति था। हमारे पार्टी के मुख्य नेता आदरणीय एकनाथ शिंदे साहब के भी वो बहुत ही अच्छे मित्र थे और इन्हीं दोस्ती की वजह से वो आगे जाते रहे। आज मीरा भाईंदर शहर में दुख का माहौल है, पूरे शोक में डूबा हुआ है शहर, और मैं भी मेरे परिवार की ओर से उनको कृतज्ञता व्यक्त करता हूँ। उन्होंने मुझे अभी कैटलिन परेरा ने कहा कि बात करते करते उन्होंने कहा, तेरा तो प्रताप सरनाईक अंकल तेरे साथ में, तू चिंता करने की ज़रूरत नहीं है। तो ये मेरे प्रति उनका प्यार आखिरी दिनों में भी मैंने सुना है कैटलिन के मुँह से। तो मुझे ऐसा लगता है कि अभी भविष्य में उनके परिवार की जिम्मेदारी पूरी हमारी है। भविष्य में जो भी उनको सुविधा देनी हो या जो भी उनके सुख दुख में शामिल होना हो, प्रताप सरनाईक उनके साथ में। मला वाटतं गिलबर्ट शेठ सारखा एक चांगला मित्र आज आपल्यातून गेलेला आहे। मला माहिती असेल की सरपंचपासून ते संबंध म्हणजे महानगरपालिका असेल, विधानसभा असेल, म्हणजे खालून वरती आलेला एक असा एक मीरा भाईंदरच्या जो काही विकास त्यावेळेस झाला, त्या विकासामध्ये त्यांचं फार मोठं योगदान होतं आणि एक चांगला मित्र, दोस्तीचा पक्का असलेला माणूस आज आमच्यातून निघून गेलेला आहे। मी त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबियाला पण हे दुःख सावरण्यासाठी प्रार्थना करतो। मैंने तो एक्चुअली देखा जाए तो मेरे फादर का लॉस मुझे कोविड में हुआ था, उसके बाद ये सबसे बड़ा लॉस आज हुआ है कि भाई हमारे बीच गिलबर्ट अंकल है नहीं। मुझे बेटे की तरह हमेशा ट्रीट किया उन्होंने, आज तक कोई भी काम हो पर आपको ये पता रहता है कि पीछे कोई खड़ा है। सो हमारा तो एक तरीके से छत्र छाया पूरा चला गया है। मीरा भाईंदरचा राजा गेला। राजा सगळे काही राजे बनू शकत नाही। राजा हा जन्माला येतो, जो लोकांच्या मनात राहतो, जो सर्व धर्म समभाव म्हणून जो जगला या शहरामध्ये। आमचा तर घराण्याचा संबंध होता। त्यांच्या वडिलांपासून माझे वडील जॉन मेंडोसा आणि नजर हुसेन अशी मुकरीची जोडी या जिल्ह्यामध्ये नामवंत होती। मी त्यांना ग्रामपंचायतचा सरपंच म्हणून बघितलं होतं। त्यांच्या घरी आम्ही जायचं, माझ्या वडिलांसोबत जायचं। मेंडोसा त्यांचे वडील असायचे
त्या काळात मी त्यांना बघितलं, मी लहान असताना. आणि मग 90 साली 91 साली मला नगरसेवक म्हणून त्यांच्याबरोबर ते नगराध्यक्ष असताना काम करायची संधी भेटली. त्यांच्याकडनं मी राजकारण शिकलो, हे नाकारता येत नाही. राजकारणामध्ये एकमत होऊ शकत नाही, नसतो, पण मन एकत्र राहतात आणि आमचं मन शेवटपर्यंत एकत्र राहिलं. माझे आईवडील माझ्यापेक्षा त्यांना जास्त मानायचे, मोठा चिरंजीव म्हणून, आणि नेहमी मला शिकवण द्यायची, मला डाटायचं आपण जे म्हणतो ना की तू गिबू बरोबर कशाला तू भांडतो म्हणून. आता 1.5 महिन्यामागे सुद्धा माझी प्रकृती खूप खराब होती. त्यांना कळलं, मला फ़ोन केलं, मला म्हणलं मुझे भाई तबीयत ख़राब है, मैं देखने आता हूँ, मेरी भी तबीयत ख़राब है, मम्मी को देखने को आता हूँ. माझे वडील 5 वर्ष आजारी होते, बेड रिटर्न होते. ते मुंबईला जायचे, ठाण्याला जायचे, येताना माझ्या घराच्या समोर जायचं, वडिलांना भेटायचं, वडिलांच्या पायापाशी बसायचं, इतका प्रेम होता त्यांचा. आणि मागच्या वर्षी माझे वडील गेले. मी गिबू शेठनं कधी अंत्यविधीला जाताना बघितलं नाही, कधी एवढे वर्ष मी त्यांना बघितलं कधीच नाही. ते खूप क्वचितच, माझ्या तर लक्षातच नाही. पण माझ्या वडिलांच्या अंत्यविधीला ते येऊन 2 वेळा आले, पायापाशी बसले आणि धाड धाड रडले. हा माणूस मनापासून जेव्हा प्रेम करतो ना, तेव्हाच हे घडू शकते, अन्यथा हे घडू शकत नाही. ड्रामेबाजी, राजकारणामधलं आम्ही नाटक करतो, ते सगळं आपल्या जागी असते. पण जो माणूस मनापासून प्रेम करतो, त्यांचा पूर्ण परिवार, म्हणजे योग बघा कसं की मी नगरसेवक म्हणून गिल्बर्ट शेठबरोबर काम केलं. त्यांच्या मिसेस महापौर झाली, मी उपमहापौर झालो. त्यांची मुलगी महापौर झाली, माझी आई उपमहापौर झाली. आणि आम्ही लोकांनी या शहराची आज जे काही विकास दिसते त्याची पायाभरणीचं काम केलं. गिल्बर्ट शेठचं सिंहाचा वाटा कुणीही नाकारू शकत नाही, कारण नगराध्यक्ष होते, आमदार होते, तर त्यांची जागा कुणी घेऊ शकत नाही. जसं मी म्हटलं, राजाची जागा कुणी घेऊ शकत नाही. जो लोकांच्या मनावर राज्य करतो ती जागा कुणी हिसकावून घेऊ शकत नाही. लोक आमदार होतील या शहरामध्ये, महापौर होतील, मंत्री होतील, बरंच काही पदावरती जातील, पण गिल्बर्ट शेठ हा राजा होता आणि तो राजा राहील. ही श्रद्धांजली माझी त्यांना.